माझ्या आजीने सांगितलेला हा उपाय गेल्या काही 15 दिवसापासून माझ्या केसांवर करत आहे. त्यामुळे माझ्या केसांची गळती बऱ्यापैकी थांबलेली आहे आणि केसांमध्ये जे दोन तोंडी केसांचं जे प्रमाण होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे. आता हा उपाय नक्की कोणता आहे, कसा करायचा ते सगळं काही आपण पुढे बघणार आहे. पण तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा नुस्खा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे जास्वंदाची फुलं. कधी कधी जास्वंदाची फुलं मिळत नाही, त्याऐवजी तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा इथे पावडरचा वापर करू शकता. मी सुद्धा इथे पावडरच वापरलेला आहे. 1 चमचा आपल्याला हा पावडर घ्यायचा आहे. फ्रेंड्स, नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला जावं लागणार स्वयंपाकघरात. सर्वप्रथम आपल्याला इथे गॅस ऑन करायचा आहे. त्यावर एखादं भांडं ठेवा. आता त्यावरमध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी फिल्टर पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपल्याला कोणतंही खारं पाणी किंवा बोरचं पाणी अजिबात वापर करायचा नाही, कारण त्यामध्ये सुद्धा केमिकल्स असतात आणि ते आपल्या केसांसाठी चांगले नाही. पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे जास्वंदाच्या फुलांचं पावडर इथे वापरायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये म्हणजे छोटे छोटे गाठी व्हायला नको. आता बघा इथे छानपैकी उकळा आलेला आहे. ह्या पाण्यामध्येच आपल्याला बीटरूटचं वापर करायचा आहे. तुमच्याकडे बीटरूट असेल तर तुम्ही ताजं पण घेऊ शकता, पण तुमच्याकडे पावडर असेल त्याचा पण वापर करा. मी इथे सुद्धा पावडरचाच वापर केलेला आहे. 1 चमचा घ्यायचं बीटरूटचं पावडर. बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतात. हे टाळूतील रक्ताभिसरण सुधारतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे केसांना एक नॅचरल रेडिश ब्राऊन कलर आणि नैसर्गिक रंग देतात, ज्यामुळे केस निर्जीव दिसत नाहीत. 1 चमचा ह्या पाण्याबरोबरच आपण इथे बीटरूटचं पावडर वापरलेलं आहे. आता दोन्ही पावडर छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर त्यांना एक उकळी मोठी आलेली आहे. आता इथे गॅस आपल्याला थोडा बारीक करायचा. हा उपाय जो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा खूपच सोपा आणि गुणकारी आहे. ह्याचा तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. एकदा जर तुम्ही हे ट्राय करून बघितलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा हे बनवणार. आता आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता जसं आपल्या जेवणाची चव वाढवतं, तसंच हे आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर असतं. कढीपत्ता हा बीटा कॅरोटीन आणि प्रोटीनचा खजिना आहे. हे केस गळणे थांबवते आणि अकाली पांढरे होणारे केस रोखण्यास मदत करते. यामुळे केस काळे आणि दाट होतात. इथे बघा 15 ते 20 कढीपत्ते घेतलेले आहेत. आता हे जे कढीपत्ते आपण घेतलेले आहेत त्यामध्ये सुकलेले किंवा ताजे जरी घेतला चालेल. त्याचबरोबर इथे तुम्ही पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता हे कढीपत्ते आपल्याला ह्या पाण्यातच घालायचे आहेत आणि छानपैकी ह्या पाण्याबरोबर उकळू द्यायचे आहेत. नंतर ह्यामध्ये आपण वापरणार आहे तांदूळ. तांदूळ तेच वापरा जे घरात तुम्ही नेहमी खाण्यासाठी वापरता. ॲमिनो ॲसिड असतात जे खराब झालेल्या केसांची दुरुस्ती करण्यासाठी तांदूळ खूप उपयोगी असतं. तांदळाचे पाणी केसांची लवचिकता वाढवून त्यांना स्ट्रेट आणि सिल्की बनवतं. तांदळाचे भरपूर फायदे आहेत आपल्या केसांसाठी, म्हणून तांदळाचा वापर नक्की करा. इथे 1 चमचा आपण तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ आपल्याला ह्या पाण्याबरोबरच घालायचं आहे. आता जसे की आपण इथे 3 पदार्थ पहिल्यापासूनच घातलेले आहे, त्यामध्ये चौथा आपण इथे तांदूळ घेतलेला आहे. आता इथे पाणी मंद आचेवर 5 ते 7 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं, जेणेकरून सर्व घटकांचे अर्क पाण्यात उतरतील. आता इथे बघू शकता छानपैकी पाणी उकळलेलं आहे. पाण्याचा कलरसुद्धा खूप सुंदर झालेला आहे. आता हे जे आपण पाणी तयार केलेलं आहे ह्याचा वापर नक्की कसा करायचा, केव्हा करायचा, किती वेळाला करायचा, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या व्हिडिओमध्येच देणार आहे. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता बघा पाणी तयार झालेलं आहे. गॅसचा फ्लेम बंद केला आहे. आता इथे एक वाटी घेतल्या, नंतर त्यामध्ये मी एक गाळण घेतले. येथे मी प्लास्टिकचं गाळण घेतलेलं आहे जे डबल कोटेड आहे. त्यामध्येच आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे, कारण ह्यामध्ये आपण पावडरचा वापर केल्यामुळे पावडर व्यवस्थित म्हणजे गाळून निघायला पाहिजे, म्हणून आपण इथे डबल कोटेड गाळांचा वापर केला आहे. अगर तुमच्याकडे सुती कापड असेल त्याचा पण वापर करू शकता. फायनली आपल्याकडे इथे एक टोनर तयार झालेला आहे जे आपल्या केसांसाठी टॉनिकचं काम करेल. पाणी थंड झाल्यानंतर हे एकदम आपण गाळून घेतलेलं आहे आणि हे गाळून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला शॅम्पूचा वापर करायचा आहे. आपण नेहमी डायरेक्ट शॅम्पू आपल्या केसांना लावतो. शॅम्पू झाल्यानंतर केस खूप रफ ड्राय होतात, पण अशा प्रकारचा टोनर तयार करून पाणी तयार करून त्यामध्ये तुम्ही
तुमचा आवडता शॅम्पू मिक्स करून तुमच्या केसांना लावला आणि हलकासा मसाज केल्यानंतर 5 मिनिटांनी केस नॉर्मल पाण्याने धुवून घेतली तर केसांमध्ये खूपच सिल्की शायनीपणा येईल आणि केस तुमची मऊ आणि दाटसर होणार. केस धुताना ह्या नुस्ख्याचा नक्की उपयोग करा आणि तुम्हाला रिझल्ट जाणवेल. आता हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा.